कर्ज हप्त्यांचा 26 लाखांचा अपहार. भारत फायनान्शियल इन्क्लुजन कंपनीतील 6 जणांवर गुन्हा दाखल. कर्जदार सदस्यांकडून वसूल केलेले 26,56,443 रुपये कंपनीत जमा न करता अपहार केल्याप्रकरणी इंडसइंड बँक अंतर्गत कार्यरत भारत फायनान्शियल इन्क्लुजन इचलकरंजी शाखेतील 6 जणांवर गावभाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी बँक क्रेडिट मॅनेजर महेश वीराप्पा पाटील वय 22 राहणार जबंगी तालुका आथणी यांनी फिर्याद दिली. संशयितांमध्ये सोहेल सलीम जमादार राहणार मिरज, सुदर्शन अण्णा सुतार राहणार हारोली, ओंकार भीमराव यादव राहणार चंदूर, प्रणव दिलीप कांबळे राहणार उजळाईवाडी, दिग्विजय अनिल कांबळे राहणार उदगाव आणि क्रेडिट मॅनेजर अक्षय विश्वास देवकुळे राहणार गुळवंची यांचा समावेश असून हे सर्व कंपनीत व्यवस्थापक व क्रेडिट मॅनेजर म्हणून कार्यरत होते. जानेवारी 2023 ते एप्रिल 2025 या कालावधीत 191 कर्जदारांकडून मुदतपूर्व हप्ते म्हणून प्राप्त झालेली रक्कम त्यांनी कंपनीच्या खात्यात जमा केली नाही. ही रक्कम वैयक्तिक कारणांसाठी खर्च केल्याचे लेखापरीक्षणात उघड झाले. या प्रकरणात दिग्विजय कांबळे याच्यावर जयसिंगपूर पोलीस ठाण्यातही गुन्हा असल्याचे समोर आले आहे. पुढील तपास पोलीस नाईक कोळेकर करत आहेत. चॅनलला सबस्क्राइब करा.